प्रीती अजून काय काय प्लॅन आहेत ग तुझे? काय काय करायचं ठरवलंयस तू अजून? आता हे बघा, मान्य प्रीतीताईकडनं खूप मोठी चूक घडली आणि तुमचा राग पण बरोबर आहे. हे बघा, तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही दोघीही भोगायला तयार आहोत. आणि याच्यावर एकच उपाय आहे, यांनी दीपची आत्ताच्या आत्ता माफी मागायची. ऍक्च्युली मला सुद्धा हे सगळं पटलेलं नाहीये. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दीपदादा कसा आहे. मी आत्याच्याच बाजूनी आहे. आत्या, मला तुमचं म्हणणं पटतंय. एक मिनिट यार, जे झालं ते झालं. का आपण हा विषय वाढवतोय? नाही, कारण तो संपवायचा आहे. आणि आज जर आपण माघार घेतली ना तर आयुष्यभर माघार घ्यायला लागेल. का असं काय बोलतेस तू? सुलू, हे जर अति होतंय असं नाही वाटत तुला? नाही दादा, काही अति होत नाहीये. तिचं आज अति होत आहे. आज तिने माफी मागायलाच हवी. आणि आज मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. या सगळ्यांनी तर मला धारेवरच धरलंय. काय करू काहीच कळत नाहीये. काय उत्तर देऊ आता यांना? ताई, प्रीती, नाटक करते, तुला कळत नाही का? आता काय बोलतेस तू? तुला कळतं की ती का नाटकं करेल? गप्प बस. काय झालं माझ्या लेकीला? अगं प्रीतीताई, प्रीतीताई, प्रीती उठा. प्रीती ताई, अगं डोळे उघडताय. ताई, अगं काय होतंय? काय झालं का? प्रीती काय झालं? प्रीती 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 उठा. प्रीती, अगं प्रीतीताई, सर तुला काय करतेस तू? बस इथे. उठू नकोस अजिबात. बस इथे पहिलं दे. चुप बस. कोण आहेस तू? कोण समजतोस? कोण स्वतःला? मोठा बाबा आहेस का परमेश्वर आहे स्वतः? चुप. सगळ्यांचे अपराध पोटात घालतोय, सगळ्यांच्या चुका पोटात घालतोय, सगळ्यांबद्दल चांगला विचार करतोयस. काय गरज आहे तुला? एवढं भांडते तुझ्यासाठी मगासपासून मी, आणि तू तिची बाजू घेतोयस. अरे सुनो, तुला कळतंय का? आता आपण आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, ठीक आहे? तू आधीच चल. नाही, आत्ताच बोलायचं, कळलंय ना? गप्प बस इथे. काही गरज नाही चांगुलपणा दाखवण्याची. ते सावेकर आयुष्यभरासाठी आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्यामुळे एवढी पडती बाजू घ्यायची काही गरज नाहीये. अरे काय लक्षात ठेव, नाळाला दोन बाजू असतात. प्रत्येक वेळेला चांगली बाजू बघण्याची काही गरज नाहीये. वाईट बाजू सुद्धा असते. माझ्याकडे बघ. वाईट माणसं सुद्धा जगामध्ये असतात, फक्त चांगली नसतात. वाईट माणसं असतात. माणसं ओळखायला शिक. काय गरज आहे? तू आहेस ना त्यासाठी. माझं चांगलं वाईट सगळं बघण्यासाठी तू आहेस ना. आयुष्यभर पुरणार आहे का मी तुला? आणि राहता राहिला प्रीती वहिनीचा प्रश्न ना, तर तिने जे काय केलं ते चुकीचंच आहे, मान्य आहे. पण तिच्या भावना समजून घ्या ना यार. तिच्या भावासोबत जे काय झालंय ना, तर इथे मला फक्त कानाखाली बसले म्हणून तुम्ही सगळे तमाशा करताय. तिने ते काय काय केलं पाहिजे का? दरवेळेला हाच विचार करणार असशील ना, निश्चित बोलण्यातच काही अर्थ नाहीये. प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या चुका माफ करायच्या, चुका पोटात घ्यायच्या, चांगलं वागायचं. याने तुला काय मिळतंय? अपमान, उपेक्षा. या सगळ्या गोष्टीमुळे ती मला भयंकर त्रास होतो, माहितीये तुला? एवढं वाईट नाही चालू आहे माझं, कळलं का? जे काय चालू आहे ते बरंच चालू आहे. हं? आणि अपमान कोण करतं का माझा? माझा बापच ना. बाप म्हणायचं वडील, नाही. वडील. पण किमान माझ्या आयुष्यात वडील तरी आहे. लोकांच्या नशिबात तेही नाहीये. आईची जागा घेण्यासाठी तू आहेस. सुलू, हे बघ, नको काळजी करू. माझं जे काय चाललंय ते बरं चाललंय. प्लीज प्लीज तू नको चिडचिड करू. मी आलोच. कसं कळत नाही याला की नाण्याला दोन बाजू असतात आणि प्रत्येकाला एकच बाजू बघून नाही चालत. पण काहीही असलं तरी दीपच्या पाठीशी मी कायम उभी असेल.
प्रीती अगं बाई एक मिनिट उशी अजून एक बाई गं. डॉक्टरांना फोन कर. हो बाबा. प्रीती ताई अगं डोळे उघड ना. प्रीती 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 उठा ना. प्रीती डोळे उघडा. प्रीती प्रीती उठा ना. प्रीती प्रीती बाई बाई अगं बघ ना हे काय होऊन बसलं ग. माझ्या पोरीच्या आयुष्यातली संकट काही संपायचं नावच घेत नाहीयेत. प्रीती अगं उठ ना. ज्योती अगं बघ ना काय झालं ग प्रीतीला. अगं उठतच नाहीये बघ ना ती. अगं काकू काय नाही झालं एवढं, साधी चक्कर आलीये तिला, उठेल ती. साधी चक्कर? अगं काय बोलतेस काय तू. साधी चक्कर असती तर लगेच उठली नसती का ती. कमाल आहे बाई तुमची. म्हणजे इथे कोणाला डॉक्टरला सुद्धा बोलवायचं नाहीये का. अरे कोणीतरी लक्ष द्या माझ्या प्रीतीकडे. काळजी घ्या माझ्या प्रीतीची. प्रीती उठ ना ग बाळा. अहो काकू मी फोन लावण्याचा प्रयत्न करतोय पण फोन लागत नाही. मी परत लावतो. हा लागला. हॅलो डॉक्टर. आली आली शुद्ध आली. मी तुम्हाला नंतर करतो. बाय. काय झालं मला? प्रीती बरं वाटतंय का तुम्हाला? आपण एक काम करूया. आपण ना डॉक्टरांकडे जाऊया. उगाच अंगावर काही काढायला नको. हो ज्योती थांब. बाजूला उतर मला. पटकन लिंबू पाणी घेऊन ये ना. बरं वाटतंय का बाळा आता? हा मला माफ करा. माझं चुकलं. दीप अचानक माझ्या समोर आला ना, माझा भूतकाळ माझ्या समोर येऊन उभा राहिला. हो मला कळलंच नाही मला काय होत होतं. माझा स्वतःवरचा कंट्रोल माहित नाही कसं. आणि भावनेच्या भरात मी माझ्याकडून ही चूक झाली. आय एम सॉरी. मला माहितीये तुम्ही खूप दुखावले गेले आहात, चिडलायत माझ्यावर. पण प्लीज प्लीज मला घरातून बाहेर नका काढू. प्लीज असं नका करू. हो काय काय बोलताय तुम्ही? कोणी तुम्हाला घराबाहेर नाही काढणार आहे. उलट तुम्हाला काय झालं म्हणून सगळे आम्ही काळजी करत होतो. तुम्ही बऱ्या आहात हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी. हो वहिनी काही झालेलं नाहीये. तुम्हाला बरं वाटतंय ना मग झालं. ठीक. ताई अचानक चक्कर येऊन पडली आणि आता लगेच बरी पण झाली. ताईला खरंच चक्कर आली होती ना. किती नाटक करत होती. आणि जर हे नाटक असेल तर ताई तू खूप चुकीचं करतेस. ताईशी बोलायलाच हवं.